इगतपुरी तालुक्यातली गुन्हेगारी बंद झालीच पाहिजे। इगतपुरी तालुक्यातली गुन्हेगारी बंद झालीच पाहिजे। पिंपळगाव मोर जवळ टोळक्याकडून धारदार शस्त्राने हत्या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यावर धामणी ग्रामस्थांचा भव्य मोर्चा। इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात असलेल्या हॉटेल दीपाली येथे हातात चॉपर, तलवारी व लाठ्याकाट्या आणि धारदार शस्त्रे घेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल 10 जणांवर घोटी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। घोटी पोलिसांनी तुषार धनंजय भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे पिंपळगाव मोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान घटनेला 8 दिवस उलटूनही हल्ला करणारे संशयित आरोपी अजून मोकाट फिरत आहेत। यामध्ये आतापर्यंत फक्त 3 संशयित आरोपी ताब्यात असून बाकी संशयित अजून मोकाट आहेत। मात्र पोलीस प्रशासनाकडून अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। त्यामुळे धामणी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी थेट घोटी शहरातून भव्य मोर्चा काढत घोटी पोलिसांच्या निषेधार्थ घोटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत न्याय मागितलाय। दरम्यान घटना घडल्यानंतर देखील संबंधित संशयित कोयता गँगच्या टोळक्याने सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर हॉटेल जाळून टाकण्याची धमकी दिली आहे। तरी देखील पोलीस प्रशासन कडक कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 25 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी ऋषिकेश शिवाजी पद्मेरे राहणार उभाडे, ओमकार भोसले, सार्थक धोंगडे, अर्जुन उदावंत, दीपक बनसोडे, सचिन घाणे व त्यांचे 3 ते 4 साथीदार नावगाव माहित नाही हे पिंपळगाव मोर शिवारातील हॉटेलवर येऊन आमचे मोबाईल हरवले असून तुमचे सीसीटीव्ही फुटेज दाखवा अशी मागणी केली। त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यावर ते बाहेर दारू पीत बसले। एवढी फिर्यादी तुषार भोसलेचे वडील धनंजय भोसले यांनी ऋषिकेश पद्मेरेला तू परत आमच्या हॉटेलवर येऊ नको असे सांगितले। आरोपी ऋषिकेश पद्मेरे याला या बोलण्याचा राग आला। ऋषिकेश पद्मेरे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी चॉपर, धारदार हत्यारे, दांडके घेऊन फिर्यादी तुषार भोसले व साक्षीदार ऋषिकेश धनंजय भोसले यांना मारहाण केली। सर्वांना गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। यासह हॉटेल समोरील वाहनांचेही तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले। घोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच ते घटनास्थळी पोहोचले, मात्र सर्व आरोपी फरार झाले होते। घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून 2 दिवस झाले तरी एकही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही। दरम्यान आज धामणी ग्रामस्थांनी मोर्चा काढत घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले असून यात म्हटले की धामणगाव ते घोटी सिन्नर हायवे या आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले असून यामध्ये कोयता गँग नावाने वर्चस्व निर्माण करून युवा टोळके असून परिसरात राहणे जिकिरीचे झाले। त्यामुळे संबंधित कोयता गँगचे मूळ नष्ट करण्यात यावे असे म्हटले। एवढी निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माडी, उदय जाधव, रघुनाथ तोकडे, संपत काळे, पांडुरंग वारुंगसे, धनंजय भोसले, भास्कर गुंजाळ, उत्तम भोसले, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब गाडवे, गौतम भोसले, दीपक भोसले, सुदाम भोसले, वसंत भोसले, नारायण भोसले, रुपेश नाटे यांच्या हस्ते घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन दिले। दरम्यान धामणी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।